नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही महत्त्वपूर्ण नवीन घोषणा करण्यात आल्या आहेत. या बातमीपत्रात आपण त्याची सविस्तर माहिती घेणार आहोत. सर्व भगिनींसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात शासनाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. सर्वात प्रथम मुख्य बातमी, या योजनेअंतर्गत 1500 रुपयांच्या हप्त्याचं वितरण सुरू करण्यात आले आहे. ही रक्कम म्हणजेच 1500 रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जात आहे. राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात आजपासून ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तथापि काही जणांना अद्याप पैसे मिळाले नसतील, तर त्यामागे एक विशिष्ट कारण आहे. अनेकांना प्रश्न पडला असेल की त्यांचा हप्ता का थांबवण्यात आला आहे. याचं एकमेव आणि मुख्य कारण आहे ई-केवायसी. शासनाच्या नियमांनुसार ज्या लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, केवळ त्यांच्याच खात्यात हप्ता जमा होत आहे. ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे, त्यांचा हप्ता तात्पुरता थांबवण्यात आला आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. आता वळूया योजनेतील दुसऱ्या महत्त्वाच्या घोषणेकडे, जी विशेषतः महिला बचत गटांसाठी आहे. नवीन शासन निर्णयानुसार महिला बचत गटांना आता 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज थेट बँकेमार्फत उपलब्ध होणार आहे. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे कर्ज विना तारण आणि विना जामीनदार मिळणार आहे. ही कर्ज प्रक्रिया काही टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात बचत गटाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1.5 लाख रुपयांचे कर्ज मिळेल. या कर्जाची वेळेवर परतफेड केल्यानंतर पुढील टप्प्यामध्ये 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. या कर्जावर केवळ 60% इतका व्याजदर आकारण्यात येईल. आता प्रलंबित हप्त्यांविषयी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय. प्रलंबित हप्त्यांच्या वितरणासाठी शासनाने 600 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे हफ्ते मिळालेले नाहीत, त्यांचे पैसे 26 जानेवारीपूर्वी खात्यात जमा केले जातील. याचबरोबर मागील वर्षातील प्रलंबित 3 गॅस सिलेंडरची रक्कम देखील 22 ते 26 जानेवारी या कालावधीत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. आता पाहूया ई-केवायसी आणि अर्ज प्रक्रियेतील काही महत्त्वाचे बदल आणि तारखा. जसे आधी सांगितले, अनेक महिलांचे हफ्ते केवळ ई-केवायसी पूर्ण नसल्याने थांबले आहेत. ही अडचण लक्षात घेता ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवून देण्याची विनंती शासनाकडे करण्यात आली आहे, जेणेकरून कोणत्याही पात्र लाभार्थीचे नुकसान होणार नाही. अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता केवळ ऑनलाईन पद्धतीनेच नाही, तर ग्रामपंचायत स्तरावर लेखी अर्ज देखील स्वीकारले जाणार आहेत. हे अर्ज ग्रामपंचायत किंवा अंगणवाडीत उपलब्ध असतील. अर्ज स्वीकारल्यानंतर ते पडताळणीसाठी पाठवले जातील आणि त्यानंतर हप्त्यांचं वितरण होईल. सर्व अर्जदारांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. अर्ज भरताना एक चूक टाळणे अनिवार्य आहे, अन्यथा अर्ज अपात्र ठरू शकतो. अर्जामध्ये कुटुंबात कोणी शासकीय नोकरीत आहे का किंवा कुटुंबातील कोणी आयकर भरतो का असे प्रश्न विचारले जातील. योजनेच्या नियमानुसार या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नाही अशीच देणे बंधनकारक आहे. जर उत्तर हो असे दिले तर अर्ज थेट अपात्र ठरवला जाईल. आता एक विशेष सूचना बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असलेल्या महिलांसाठी आहे. या महिलांना 30 भांड्यांचा संच मिळवण्यासाठी 31 जानेवारी या अंतिम मुदतीच्या आत अंगणवाडीत जाऊन विहित नमुन्यातील अर्ज भरणे आवश्यक आहे. सर्वांनी या अंतिम मुदतीची नोंद घ्यावी. आता पाहूया 8 महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा. 1. 1500 रुपयांच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे. 2. हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण असणे अनिवार्य आहे. 3. महिला बचत गटांसाठी 25 लाखांपर्यंतचे विनातारण कर्ज उपलब्ध आहे. 4. प्रलंबित हप्ते आणि गॅस सबसिडीची रक्कम लवकरच जमा होणार आहे. आणि 5. अर्ज भरताना पात्रतेच्या अटीनुसार अचूक माहिती देणे आवश्यक आहे. या योजनेविषयी अधिकृत आणि सविस्तर माहितीसाठी सर्व नागरिकांनी आपापल्या ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी कार्यालयात संपर्क साधावा. धन्यवाद.